नमस्कार, अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। रोजच्या जीवनामध्ये खूप गडबड धावपळ असते। आपल्याला काही वेळेला अजिबातच टाइम नसतो जेवण करायला, किंवा पुरुषांवरती येतो एखाद वेळा असा वेळ येतो की पुरुषांनी जेवण करायचं पण पुरुषांना जेवण येत नाही, मग फक्त भात राहतो। मग त्या भातापासून अगदी साधी आणि सोपी आणि शिळ्या भातापासून सुद्धा खूप छान अशी होणारी रेसिपी आणि भन्नाट अशी लागणारी, चवीला अप्रतिम लागणारी आणि एका पापडाबरोबर सुद्धा जेवण पूर्ण होणारी असं रेसिपी म्हणजेच फोडणीचं भात। ते आणि अगदी होणारे आहे 4 ते 5 मिनिटांमध्ये। कोणत्याही सामग्री लागत नाही, कारण की फक्त लागतो कांदा, मिरची, कोथिंबीर आणि राहिलेला भात किंवा गरम भात। त्याच्या व्यतिरिक्त काहीही नसेल तरी चालेल। तुमच्याकडे भाजी नाहीये, करायला काहीच नाहीये, मग नक्की अशा पद्धतीने राहिलेल्या भातापासून आपण छानपैकी अशी एखादी रेसिपी बनवून घेऊया। म्हणजे गरम भात असेल तरी सुद्धा करू शकता, किंवा रात्रीचं शिळा भात राहिले टाकायला लागतोय टाकू नका, अन्न हे पूर्ण ब्रह्म। आपण आता ह्यापासून बनवूया एक छानपैकी अशी रेसिपी। हा माझा रात्रीचा भात शिळा राहिलेला आहे, तो छानपैकी असं फोडून घेतलेला आहे। तर आता आपण इथे कढई ठेवलेली आहे गॅसवरती। छानपैकी आता एखादी रेसिपी बनवूया म्हणजे, आणि त्याच्याने अगदी 5 मिनिटात होणार आहे। तुमच्याकडे भाजीच नाहीये तर तुम्ही अगदी पापड लोणच्याबरोबर सहजगत्या खाऊ शकता। इथे आपण कढईमध्ये 3 पळ्या तेलाच्या टाकून घेऊया। तेल गरम करून घेऊ। इथं तेल झालंय गरम, त्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा राई। राई इथे टाकले, कांदा 1 मोठा चिरून घेतलेला आहे असं, आणि इथे मिरची 2 घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत। कांद्याला करून घ्यायचा आहे नरम, म्हणजे ब्राऊन कलर मध्ये एकदम करून नाही घ्यायचा आहे, गुलाबी कलर मध्ये थोडासा येईल इथपर्यंत नरम करून घ्यायचा आहे। आपल्याला बाकी काहीच वापरायचं नाहीये, त्यामुळे हे एकदम अप्रतिम लागते चवीला सुद्धा, आणि तुम्हाला सुद्धा मेहनत सुद्धा नाहीये, किंवा घरात भाजी काहीच नाही। मग प्रश्न येतो काय करायचं, घरात नुसतं भातच आहे किंवा तांदूळ आहेत, मग काय करणार आपण। मग आज भाजीला काहीच आणता येत नाही, टाइम सुद्धा नाहीये, वेळ नाहीये आपल्याजवळ। भूक तर लागली पण टाइम नाहीये जेवण करायला, भाजी करायला किंवा मच्छी करायला, तर मग हे करून तुम्ही अगदी पोट आपलं सहजगत्या भरू शकतो। कांदा झालाय नरम, आपण त्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा हळद। 1 चमचा म्हणजे छोटा चमचा हळद टाकून घेणार आहोत। मिक्स करायचे आहे, आणि आपण जो भात फोडून घेतलाय तो ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। एखादी कुठे गुठली राहिलेली असेल ती सुद्धा आपण ह्याप्रमाणे फोडून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आहे स्लो। आपण सगळ्या गुठल्या फोडून घेतलेल्या आणि असं मिक्स करायचं आहे। तुम्ही ह्या लोणच्याबरोबर किंवा एखाद्या पापडाच्या भाजलेल्या पापडाबरोबर किंवा तळलेल्या पापडाबरोबर सुद्धा खूप छान लागतो हा भात। फोडणीचं भात खूप सुंदर अशा चवीनुसार, कारण की खूप सुंदर चव येते ना। असं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि 2 मिनिटासाठी आपण त्यावरती ठेवणार आहोत झाकण। त्यावर ठेवूया आपण 2 मिनिटं झाकण। आता आपले झाले 2 मिनिटं, इथे आपण झाकण काढून घेऊया। तुम्हाला करकुरीत असा आवाज येत असेल, खूप छान वास सुटलेला आहे। छानपैकी असं फोडणीचा भात आहे, फोडणी छान बसल्यामुळे, आणि एकदम सुट्ट सुट्ट भात झालेला आहे। तो रात्रीचा असला तरी कोणालाही समजणार नाही। तुम्ही अगदी ताजा भात जरी केलात तरी सुद्धा अशा पद्धतीने केलं तरी चालतं। हे आता त्याच्यावरती छानपैकी कोळी अशी कोथिंबीर चिरून घेतलेली होती ती छानपैकी याच्यावर टाकूया, आणि आपला राईस तयार झालेला आहे। हा झालेला आहे फोडणीचं भात। मुलांना सुद्धा नक्की आवडेल, आणि तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीने करून पहा। घाई झाली आहे जेवण करायला, भाजी नाहीये घरामध्ये आणि कंटाळा आलाय भाजी करायचा, तर मग अशा पद्धतीने भात करा। भात सुद्धा एक कण सुद्धा फुकट जाणार नाही, आणि
खायला सुद्धा अप्रतिम लागेल. अशा प्रकारची नक्की तुम्ही रेसिपी करून पहा आणि तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर साईडची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओ असेच तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि माझे ब्लॉगिंगचा सुद्धा एक चॅनल आहे, काव्य ओवी ब्लॉग. त्याच्यावर सुद्धा माझे घरातले व्हिडिओ, बाहेरचे व्हिडिओ ते सुद्धा नक्की पहा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन रेसिपीसह. मस्त खा, स्वस्त रहा.